अल्लात्रा ग्लोबल रिसर्च सेंटर सादर करत आहे. 50 वर्षांपूर्वीच्या तुलनेत आता लोकांचे निदान लवकर होत असल्याचे आम्ही पाहत आहोत. विविध प्रकारच्या अधिक आक्रमक आजारांचे निदान लोकांमध्ये होत असल्याचे आम्ही पाहत आहोत. आणि पूर्वीच्या तुलनेत आता लोकांचे परिणाम अधिक वाईट होत असल्याचेही आम्ही पाहत आहोत. आणि सर्वसाधारणपणे वैद्यकीय शास्त्रात आपण केलेल्या सर्व प्रगतीनंतरही हे घडत आहे. न्यूरोडिजनरेटिव्ह आजार, अपंगत्व इत्यादींमध्ये वाढ अपेक्षित आहे का? मला वाटते की आपण ती वाढ आधीच पाहत आहोत. जगभरातील कर्करोगाच्या दरातील वाढ अत्यंत भयावह आहे. मला वाटते की याला महामारी म्हणणे अगदी योग्य आहे. जगभरात मुलांमध्ये आणि पूर्वीच्या तुलनेत खूपच लहान वयाच्या लोकांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आता जे घडत आहे ते म्हणजे मुलांमध्ये, तरुण प्रौढांमध्ये कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे. आणि हे कदाचित धूम्रपान किंवा मद्यपान किंवा इतर कशामुळेही होत नाही. असे दिसते की पर्यावरणात आणखी काहीतरी आहे ज्यामुळे हा कर्करोग चिंताजनक दराने वाढत आहे आणि परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. त्यामुळे ही एक खूप गंभीर समस्या आहे. आजार लहान वयातच उद्भवत आहेत. आजची पिढी अशा वयात आजारी पडत आहे ज्या वयात त्यांचे पालक निरोगी होते. आणि त्याहून वाईट म्हणजे ते अनेकदा एकाच वेळी एकापेक्षा जास्त दीर्घकालीन आजारांशी झुंज देत आहेत. आधुनिक वैद्यकशास्त्रातील एवढी प्रगती होऊनही हे कसे घडू शकते? मानवी आरोग्यातील या वेगाने होणाऱ्या जागतिक घसरणीमागे एक असा छुपा घटक असेल तर ज्याकडे आपण आत्तापर्यंत दुर्लक्ष केले आहे. नॅनोप्लास्टिक्स जीवनासाठी धोका. आपण मायक्रोप्लास्टिक्सबद्दल बोलत आहोत, जे उघड्या डोळ्यांनी न दिसणारे सूक्ष्म कण आहेत. ते मानवी केसांपेक्षाही खूप पातळ, अत्यंत सूक्ष्म असतात. आण्विक पातळीपासून ते संपूर्ण परिसंस्थेच्या स्तरापर्यंत. जीवमंडल आणि सार्वजनिक आरोग्याच्या संरक्षणासाठी मायक्रोप्लास्टिक्स समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मलाही आश्चर्य वाटले की ही एक समस्या आहे हे लोकांना ओळखायला इतका वेळ लागला. कारण 1950च्या दशकात प्लास्टिकचे उत्पादन प्रचंड वाढले होते. आणि आता माझ्या अंदाजानुसार दरवर्षी 400 ते 500 दशलक्ष टन प्लास्टिकचे उत्पादन होते. आणि हे आपल्या सर्व परिसंस्थांमध्ये सतत साचत आहे. त्यामुळे याचा परिणाम केवळ मानवी जीवनावरच नाही तर संपूर्ण परिसंस्थेवर होत आहे. म्हणजेच प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वनस्पती, अगदी जीवाणू सुद्धा ते शोषून घेतात. त्यामुळे ही एक अशी गोष्ट आहे जी आपण विचारात घेतली पाहिजे. ही वस्तुस्थिती की ते आता आपल्या खोल समुद्रापासून ते उंच पर्वतापर्यंत पसरले आहे. लोकांनी आणि शास्त्रज्ञांनी तपासलेल्या जवळजवळ प्रत्येक सजीव नमुन्यात ते उपस्थित आहे. आणि काही लोकसंख्येमध्ये ते लक्षणीय प्रमाणात आहे. आणि आता ते आपल्या अन्नात, पेयात आणि आपण श्वास घेत असलेल्या हवेतही पसरत आहे. ही माझ्यासाठी खूप चिंताजनक बाब आहे. विज्ञानाने हे स्पष्टपणे, निसंशयपणे दाखवून दिले आहे की या गोष्टी, ही रसायने, हे कण आपल्यासाठी विविध प्रकारे अत्यंत हानिकारक आहेत. केवळ एका अवयव प्रणालीवरच नव्हे तर सर्व अवयव प्रणालींवर परिणाम होतो. प्लास्टिक हे प्रगतीचे, मानवी कल्पकतेच्या विजयाचे प्रतीक आहे. एक असा पदार्थ जो हलका, मजबूत आणि कायम टिकण्यासाठी बनवलेला आहे. तरी ही मानवजात म्हणून आपण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट विसरतो. आपले जीवन सुधारण्यासाठी तयार केलेला हाच पदार्थ उलट ते धोक्यात कसे आणू लागला हे आपल्या लक्षात येत नाही. दुर्दैवाने लोक अनेकदा प्लास्टिकमुळे निर्माण होणाऱ्या खऱ्या धोक्याला कमी लेखतात. बरेच जण याकडे केवळ एक पर्यावरणीय समस्या म्हणून पाहतात. समुद्र किनाऱ्यावर विखुरलेल्या बाटल्या, समुद्रावर तरंगणारा कचरा. आणि होया गोष्टी आपल्या ग्रहाला प्रदूषित करतात. परंतु अखेरीस सूक्ष्म कणांमध्ये रूपांतरित होणाऱ्या प्लास्टिकप्रमाणे केवळ मोठे प्लास्टिकचे तुकडे मानवजातीसह संपूर्ण जीवमंडळाचा नाश करू शकत नाहीत. ही प्लास्टिकची बाटली या स्वरूपात कोणताही तात्काळ धोका निर्माण करत नाही. परंतु एकदा काही घनवस्तू सूक्ष्म कणांच्या ढिगाऱ्यात विघटित झाली की सर्व काही बदलते. जर या अर्धा लिटरच्या बाटलीचे फक्त 1 मायक्रोमीटर आकाराच्या प्लास्टिकच्या कणांमध्ये विघटन झाले तर त्यातून अंदाजे 10 ट्रिलियन कण तयार होतील. आणि जर ते कण मानवी शरीराच्या पेशींमध्ये त्वरित शिरले तर नॅनोकणांच्या स्वरूपातील ही एकच बाटली काही मिनिटांतच एका व्यक्तीचा नाश करेल. मायक्रो आणि नॅनोप्लास्टिक्स हे स्वतः जीवनासाठीच धोका आहेत.
आणि जीवन म्हणजे केवळ मानवी अस्तित्व नव्हे तर संपूर्ण जीवमंडळाचे अस्तित्व. शास्त्रज्ञ धोक्याची घंटा वाजवत आहेत की आजही या कणांच्या संपर्कात आल्याने मानवजातीच्या आरोग्यात बिघाड होत आहे, तसेच शारीरिक आणि बौद्धिक क्षमतांमध्ये घट होत आहे. वाढते संशोधन मायक्रो नॅनोप्लास्टिकचा संबंध रोगांचा विकास, जनुकीय उत्परिवर्तन आणि प्रतिजैविक प्रतिकारशक्तीच्या वाढीशी जोडत आहे. काही संशोधक तर या लहान प्लास्टिकचा संबंध हवामानातील अनियमितता, नैसर्गिक आपत्ती आणि भूकंपाच्या वाढत्या हालचालींशी जोडतात, कारण अब्जावधी सूक्ष्म कण पर्यावरणाशी संवाद साधतात. कालांतराने ते आपल्या ग्रहावर मानवासाठी राहण्यायोग्य नसलेले क्षेत्र तयार करू शकतात. आणि या सर्वांची सुरुवात एका साध्या साखळी प्रतिक्रियेने होते, जेव्हा प्लास्टिक अगदी ह्या प्लास्टिकच्या बाटलीप्रमाणे मायक्रो आणि नॅनो प्लास्टिकमध्ये विघटित होते. हा माहितीपट एका मोठ्या प्रमाणावरील तपासाचा परिणाम आहे. प्लास्टिक इतके विशेषतः धोकादायक का आहे? यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आम्ही शेकडो वैज्ञानिक अभ्यास आणि हजारो तथ्यांचे परीक्षण केले आहे. प्लास्टिकचे कण जीवनाच्या मूळ पायालाच धोका कसा निर्माण करू शकतात आणि मानवजातीला आपला मार्ग बदलण्याची किती शक्यता उरली आहे? आज केवळ काही शेकडो, कदाचित काही हजार लोकांनाच या धोक्याची तीव्रता खऱ्या अर्थाने समजते, जी संख्या 8 अब्ज लोकसंख्येच्या जगासाठी खूपच कमी आहे. पण हा माहितीपट पाहून जे खरोखर घडत आहे ते समजणाऱ्या काही मोजक्या लोकांपैकी तुम्ही एक व्हाल. नॅनोप्लास्टिकचा अभ्यास करणारे संशोधक त्यांना नंबर 1 चा मारेकरी का म्हणतात आणि ते आपले भविष्य कसे घडवत आहेत, याची ही कहाणी आहे. प्लास्टिक जीवनाच्या वैश्विक भाषेत हस्तक्षेप करते. आपण अशा युगात जगत आहोत जिथे डायनासोरच्या काळापासून आत्तापर्यंतच्या सर्वात वेगाने पृथ्वीवरील जीवन नाहीसे होत आहे. सध्या प्रजाती नामशेष होण्याचा दर नैसर्गिक नामशेष होण्याच्या दरापेक्षा 1000 पटीने जास्त आहे, ज्यामुळे जैवविविधतेच्या ऱ्हासाच्या बाबतीत आपला काळ इतिहासातील सर्वात विनाशकारी कालखंडांपैकी एक बनला आहे. 6वे महाविलोप आधीच सुरू झाले आहे. आधुनिक जग एका जैविक विनाशाच्या गर्तेत कोसळत आहे, अगदी भूतकाळातील त्या विनाशांप्रमाणे ज्यांनी पृथ्वीवरील 90% पर्यंत सर्व सजीवांना नष्ट केले होते. भूतकाळातील जागतिक आपत्त्या ज्वालामुखीचा उद्रेक किंवा उल्कापातामुळे घडत होत्या, तर आज निसर्गाच्या या शक्तींमध्ये एक नवीन घटक सामील झाला आहे. मानवाने निर्माण केलेला एक अदृश्य शत्रू जो सर्व जीवसृष्टी नष्ट करण्यास सक्षम आहे.